विद्यार्थी मित्रांनो, आपण विचार करण्याला आपण मागच्या अनेक ऑनलाईन तासिकेपासून आपण सुरुवात केलेली आहे. आपण रसविचार या प्रकरणाचा विचार गेल्या अनेक ऑनलाईन तासिकेपासून आपण समजून घेत आहोत, परंतु प्रत्यक्ष रसविचाराला आपण आणखी सुरुवात केलेली नाही. रसविचारालाच भरताचे रससूत्र असे म्हणतात. रसविचाराचे सूत्र संस्कृत साहित्यामध्ये प्रथमतः भरताने मांडलेलं आहे, म्हणूनच भरताचे रससूत्र असेही म्हणतात. त्यालाच भरताचा रससिद्धांत असेही म्हणतात. परीक्षेमध्ये कधी कधी प्रश्न अशा प्रकारचे येतात: भरताचे रससूत्र सोदाहरण स्पष्ट करा, किंवा भरताने सांगितलेला रससिद्धांत सोदाहरण विशद करा. अशा पद्धतीचे प्रश्न परीक्षेमध्ये येतात. किंवा भरताचे भरताने सांगितलेला रससूत्र विचार उलगडून दाखवा. अशा प्रकारचे प्रश्न फिरून येतात. त्यामुळे प्रश्न कसाही जरी आला विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये, तर आपल्याला तो प्रश्न माहीत असला पाहिजे, तो प्रश्न आपल्याला समजला पाहिजे. आणि कधी कधी भरताने जो रससिद्धांत सांगितलेला आहे, जो रससिद्धांत मांडलेला आहे, भरताने जे रससूत्र प्रतिपादित केलेले आहे, त्या रससूत्रावर डायरेक्ट प्रश्न परीक्षेमध्ये येतो मुलांनो. भरताने रससूत्र कोणतं सांगितलेलं आहे? तर भरताने रससूत्र हे भरताने जे काही रससूत्र मांडलेलं आहे, जे काही रससूत्र सांगितलेलं आहे, रसविचार हा रससूत्राच्या माध्यमातून भरताने मांडलेला आहे. तर भरताने जो काही रसविचार रससूत्राच्या माध्यमातून मांडलेला आहे, तो रसविचार म्हणजेच भरताचे रससूत्र आहे. भरताने रसविचाराच्या संदर्भामध्ये कोणतं सूत्र मांडलेलं आहे, त्याचा आपल्याला विचार करायचा आहे. भरताने या रससूत्राच्या माध्यमातूनच त्यांनी रसविचार उलगडून दाखविलेला आहे. त्या भरताने रससूत्र कोणतं मांडलेलं आहे? विभावानुभाव व्यभिचारी संयोगाद्र रसस्पती, अशा पद्धतीचं रससूत्र भरताने मांडलेलं आहे. यालाच भरताचा रससिद्धांत असेही म्हणतात. कधी कधी परीक्षेमध्ये प्रश्न येतो: विभावानुभाव व्यभिचारी संयोगाद्र रसनिष्पत्ती. विभावानुभाव व्यभिचारी संयोगाद्र निष्पत्ती एकच शब्द आहे, हा संस्कृत मधला शब्द आहे. त्यामुळे भरताने एका शब्दामध्ये रसविचाराचे रससूत्र जे मांडलेलं आहे, मुलांनो, सूत्र हे अगदी नेमकं असते, सिद्धांत सुद्धा नेमकाच असतो. कमी शब्दामध्ये जी काही थिअरी आहे, एखाद्या विषयाची थिअरी, एखाद्या घटनेची थिअरी, एखाद्या संशोधनाची थिअरी, जे काही मोठे मोठे संशोधक शास्त्रज्ञ असतात, हे शास्त्रज्ञ जी काही समजा 100 पानाची थिअरी ते 2-3 अक्षरामध्ये मांडतात, एका शब्दामध्ये मांडतात. यालाच सूत्र म्हणतात मुलांना.
याला सूत्र म्हणतात. सूत्राला तत्व म्हणतात, सूत्राला सिद्धांत म्हणतात. आता उदाहरण पाण्यात म्हणजे पाणी आहे. पाणी आपल्याला सर्व माहीत आहे. पण पाण्याच्या बाबतीत जे काही संज्ञा आहे, जे काही सूत्र आहे, H2O आहे. H2O काय आहे? सूत्र आहे. पाण्यामध्ये कोणकोणते घटक दडलेले आहेत, कोणकोणत्या घटकाच्या संयोगातून, कोणकोणत्या घटकाच्या माध्यमातून, कोणकोणत्या घटकाच्या संमिश्रणातून पाण्याची निर्मिती झालेली आहे, पाण्यामध्ये कोणकोणते घटक, कोणकोणत्या घटकांचा समावेश झालेला आहे, त्या पद्धतीने पाण्याचं सूत्र काय? H2O तयार झालेलं आहे. तशाच पद्धतीने भरताने सुद्धा जो रसविचार आहे, त्या रसविचाराचं त्यांनी सूत्र तयार केलेलं आहे. ते सूत्र कोणतं आहे? विभावानुभाव व्यभिचारी संयोगाद्र निष्पत्ती. हे संस्कृतमधलं सूत्र आहे मुलांनो. आणि या सूत्रामध्येच रसविचार दडलेला आहे. या सूत्रामध्येच रसविचाराचा समावेश झालेला आहे. आता हे सूत्र आपल्याला रसविचाराचा विचार करत असताना हे सूत्र आपल्याला उलगडून दाखवायचं आहे मुलांना. परीक्षेमध्ये प्रश्न येतो. त्यामुळे भरताने जे रससूत्र सांगितलेलं आहे, जे मांडलेलं आहे, जो काही सिद्धांत त्यांनी मांडलेला आहे, तो सिद्धांत, ते सूत्र आपल्याला पाठ असणं आवश्यक आहे. आणि ते एका शब्दामध्येच त्यांनी गुंफलेलं आहे. आणि हे जे रससूत्र आहे, संस्कृतमधलं रससूत्र आहे. अगदी बिनचूक, अचूक, करेक्ट, एका शब्दा वाक्य नाही मुलांनो, हे शब्दच आहे. कारण रससूत्र सिद्धांत हे पाल्लाळिक नसतात. आपण मानव संप्रदायाचे बरेच पाठ अभ्यासलेले आहेत. सूत्र, दृष्टांत, द्राष्टांतिक अशा पद्धतीची मांडणी मानव संप्रदायाच्या गद्य विभागामध्ये केलेली आहे. पहिल्यांदा काय असतं? सूत्र असते. त्यानंतर दृष्टांत असतो. त्यानंतर द्राष्टांतिक अशा पद्धतीची मांडणी 3 घटकामध्ये मानव संप्रदायाच्या गद्य वाङ्मयाची विभागणी केली आहे. सूत्र म्हणजे एका वाक्यातच. त्याच पद्धतीने भरताने सुद्धा रससूत्र एका शब्दामध्ये त्यांनी मांडलेलं आहे. आणि हे रससूत्र सर्वांना पाठ असणं आवश्यक आहे. या रससूत्रामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश झालेला आहे, कोणकोणत्या घटकांच्या माध्यमातून रससूत्राची निर्मिती झालेली आहे, या रससूत्रामध्ये कोणकोणते घटक समाविष्ट झालेले आहेत याचाही विचार, कारण हे रससूत्र हा सिद्धांत समजून घेणे गरजेचं आहे. म्हणून मी पुन्हा सांगतो, हे संस्कृत साहित्यामध्ये भरताने रससूत्र मांडलेलं आहे. विभाव अनुभव व्यभिचारी संयोगाद्र निष्पत्ती अशा पद्धतीचं एका शब्दामध्येच रससूत्राची त्यांनी मांडणी केलेली आहे. तर पहिल्यांदा आपल्याला या रससूत्राचा विचार करण्यापूर्वी आपल्याला भाव समजून घ्यावा लागणार आहे. कारण बऱ्याच वेळेस आपण अष्टसात्विक भाव, स्थायी भाव, अष्टसात्विक भाव, आता विभावा अनुभवा भाव शब्द आलेला आहे. त्यामुळे भाव ही संज्ञा, ही संकल्पना आपल्याला समजून घ्यावी लागणार आहे. म्हणून भाव म्हणजे काय? भरताने नाट्यशास्त्राच्या 7व्या अध्यायात प्रथम भाव विचार मांडला आहे. अशा प्रकारचे प्रश्न स्पर्धा परीक्षेला, सेटनेटला किंवा तुमची विद्यापीठाची समजा ऑनलाईन MCQ जर परीक्षा झाली तर अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये येतात. म्हणून भरताने नाट्यशास्त्र हा संस्कृत ग्रंथ लिहिलेला आहे. आणि या संस्कृत ग्रंथामध्ये मुळात भरत हा संस्कृत मीमांसक आहे, संस्कृत अभ्यासक आहे, संस्कृत पंडित आहे. म्हणून त्यांनी नाट्यशास्त्र नावाचा ग्रंथ लिहिला. आणि त्या नाट्यशास्त्र या संस्कृत ग्रंथामध्ये त्यांनी रसाची सविस्तरपणे मांडणी केलेली आहे. आणि त्या मांडणीमध्ये त्यांनी रससूत्र मांडलेलं आहे. म्हणून भरताने नाट्यशास्त्राच्या 7व्या अध्यायात प्रथम भावविचार मांडलेला आहे. कधी कधी प्रश्न येतो, भावविचार हा प्रथम कोणी मांडलेला आहे?
भरताने मांडलेला आहे. भरताने नाट्यशास्त्र या संस्कृत ग्रंथामध्ये कितव्या अध्यायामध्ये भावविचार मांडलेला आहे? 7व्या अध्यायात भावविचार मांडलेला आहे. म्हणून भावविचार आपल्याला प्रथमतः समजून घेणं गरजेचं आहे. मग आपल्याला भरताने जो काही रससूत्र मांडलेलं आहे त्या रससूत्राचा आपल्याला विचार करायचा आहे. व्यवहारात चित्तवृत्तीपासून जे भाव प्रकट होतात, व्यवहारात चित्तवृत्तीपासून जे भाव प्रकट होतात त्यांना भाव असे म्हणतात. आता दैनंदिन जीवनामध्ये जगत असताना प्रत्येक माणसाला हा छोटा मोठा व्यवहार करावा लागतो. व्यवहाराला सामोरं जावं लागतं. व्यवहाराशिवाय दैनंदिन गरजा पूर्ण होत नाही. कुटुंबाचा व्यवहार असतो, शेतीचा व्यवहार असतो, शिक्षणाचा व्यवहार असतो, लेखनाचा व्यवहार असतो. प्रत्येक क्षेत्रामध्ये व्यवहार असतो मुलांना. असे अनेक व्यवहारामध्ये व्यवहारात चित्तवृत्तीपासून जे भाव प्रकट होतात त्यांना भाव असं म्हणतात. चित्त आपलं लक्ष महत्वाचं म्हणून. चित्त म्हणजे काय? लक्ष, चित्तवृत्ती. एखाद्या गोष्टीकडे, एखाद्या घटनेकडे, एखाद्या विषयाकडे आपलं जर लक्ष जर असेल तर आपल्याला त्या विषयाच्या संदर्भामध्ये भाव तयार होतात. जर आपलं लक्षच नाही, आपलं धड देवळात आणि चित्त पायतानात. आपण शरीराने ऑनलाईन क्लासला आपण हजर आहोत, फक्त शरीराने हजर होऊन उपयोग नाही मुलांना. मनाने सुद्धा ऑनलाईन क्लासला उपस्थित राहणं गरजेचं आहे. तेव्हाच या ऑनलाईन क्लासमध्ये सर जो विषय शिकवत आहेत, ज्या विषयाचं प्रतिपादन करत आहेत तो विषय समजेल, त्या विषयातला भाव समजेल, त्या विषयातला भाव गळी उतरेल. जर भाव जर नाही समजला रस निर्माणच होणार नाही. एखादा शिक्षक, एखादा प्राध्यापक कितीही जीव ओतून जर अध्यापन करत असेल तर भावच निर्माण होणार नाही. जोपर्यंत भाव निर्माण होणार नाही तोपर्यंत रस निर्माण होणार नाही. कारण रस निर्मितीचा जो मूलभूत घटक जर कोणता असेल तो भाव आहे. एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्या मनामध्ये भाव कसा आहे, एखाद्या महाविद्यालयाबद्दल आपल्या मनात भाव कसा आहे, एखाद्या प्राध्यापकाबद्दल आपल्या मनात भाव कसा आहे, एखाद्या कुटुंबाबद्दल आपल्या मनात भाव कसा आहे, किंवा एखाद्या पक्षाबद्दल आपल्या मनामध्ये भाव कसा आहे. म्हणून आपण जे काही काम करतो, जो काही व्यवहार करतो, आपण जे काही कार्य करतो, आपण व्यवहारात अथवा कार्यात चित्तवृत्तीपासून जे भाव प्रकट होतात त्यांना भाव असे म्हणतात. अतिशय साधी, सोपी, सुलभ आणि सहज समजणारी, गळी उतरणारी संज्ञा आपण समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आता ही भाव आता कशी तयार होतात? वाक, अंग आणि सत्वयुक्त. वाचिकता, अंगिकता आणि सत्वयुक्ता. वाक म्हणजे काय? बोलणे. अंग म्हणजे शरीराने, जसं आपण तन मन धन म्हणतो ना, तसं पहा वाक म्हणजे बोलणे, अंग म्हणजे शरीराने, सत्व म्हणजे जो काही भाव आहे. वाक, अंग, सत्वयुक्त अर्थ विषण्ण करणारे घटक म्हणजेच भाव असतात. भाव अचानक तयार होत नसतात मुलांना. आपण काय बोलतो, आणि आपण जे बोलतो, आपण जे मांडतो समोरच्या व्यक्तीपर्यंत आपण बोललेला विचार पोचतो का? आणि पोचल्यानंतर त्या विचारामध्ये काय दडलेलं आहे, कोणते गुण आहेत? म्हणून भाव जे आहेत वाचिकता, अंगिकता आणि सात्विकता यांच्या संयुक्त मिश्रणाने अर्थ निष्पन्न करणारे घटक म्हणजे भाव आहेत. म्हणून आपल्याला या रससूत्राचा विचार करण्यापूर्वी आपण भावाचा आपला विचार करावा लागणार आहे. बऱ्याच ठिकाणी भाव आलेले आहेत. मग नंतर आपल्याला भरताने जे काही रससूत्र मांडलेलं आहे या रससूत्राचा विचार करावा लागणार आहे. मुलांनो, हे प्रकरण समजलं तर खूप सोपं आहे आणि नाही समजलं तर फारच अवघड आहे. कारण ही जी अभ्यासपत्रिका आहे
या अभ्यासपत्रिकेचा बराच घटक, बराच भाग संस्कृत वर अवलंबून आहे. म्हणून या अभ्यासपत्र वाचन, ही अभ्यासपत्रिका समजून घेणे आणि नंतर मग पाठांतर करणे, अभ्यास करणे, लिहून सराव करणे याशिवाय पर्याय नाही. म्हणून वाचिक, अंगिक आणि सात्विक अभिनयाने वाचिक, अंगिक व सात्विक अभिनयाने नाट्यार्थाचे प्रकटीकरण करतात, त्याचे विभावन करतात. ते भाव वाचिक, अंगिक, सात्विक अभिनयाने नाट्यार्थाचे प्रकटीकरण करतात. आपण नाटक पाहतो, आपण चित्रपट पाहतो, विशेषतः नाटकामध्ये. आपल्या परिसरामध्ये नाटकाचे रंगभूमीवर प्रयोग होत नाहीत. पुणे, मुंबई अशा मोठ्या महानगरामध्ये नाटकाचे रंगभूमीवर प्रयोग होतात. आजही मोठ्या महानगरामध्ये नाटकाची रंगभूमी जिवंत आहे. आणि जेव्हा आपण एखादा प्रयोग पाहतो, प्रत्यक्ष दृक्श्राव्य आपण पाहतोही आणि ऐकतोही, तेव्हा मात्र त्या नाटकातून वेगवेगळे रस, वेगवेगळे भाव तयार होतात. वाचिक, अंगिक आणि सात्विक. आपण त्या पात्रांना प्रत्यक्ष पाहतो, प्रत्यक्ष वाचतो. त्यांची बॉडी लँग्वेज काय आहे, त्यांची हावभाव काय आहे, त्यांची देहबोली काय आहे, त्यांच्या चेहऱ्यावर भाव कोणते आहेत, आवाजामध्ये चढ उतार कसा आहे, हे सगळं आपण वाचतो. त्यांना पाहणे एखाद्या नाटकातला जो नायक आहे, त्या नायकाला पाहणे म्हणजेच वाचणे. वाचिक आणि अंगिक. अंगिक म्हणजे तो जो काही संवाद व्यक्त करतो, जो काही संवाद साधतो, तो संवाद साधत असताना त्याच्या चेहऱ्यावर, त्याच्या डोळ्यावर, त्याच्या हातावर त्याची फेस रिडिंग आपल्याला पाहता येते. मुलांना बॉडी लँग्वेज महत्त्वाची आहे. एखादा नाटक खूप चांगलं आहे आणि ते चांगल्या पद्धतीने एक्सप्रेस करता येत नसेल, रस निर्माण होणार नाही, अजिबात रस तयार होणार नाही. एखाद्या लावणीचं उदाहरण घ्या. एखादी नृत्यांगना आहे आणि ती लावणी ही मुळात ही साधी आहे, खूप साधी लावणी आहे. पण साध्या लावणीचं जर सादरीकरण एखादी नृत्यांगना चांगल्या पद्धतीचं करत असेल, तर त्या लावणीतून शृंगारस असं ओतप्रोत भरून वाहतो. मुलांनो, ओतप्रोत भरून वाहतो. लावणी कोण लिहिली आहे, लावणी कशी लिहिली आहे आणि लावणीमध्ये कोणता भाव दडलेला आहे, तो भाव जरी साधारण जरी असला, ती लावणी सादर करणारी कोण नृत्यांगना आहे, त्या सादरीकरणावर वेगवेगळे भाव, वेगवेगळे रस निर्माण होतात. म्हणून वाचिक, अंगिक आणि सात्विक. सादर कसे करतात, सादर करणारा कोण आहे, आणि तो आपले जे शरीर अवयव आहेत, त्या संवादाच्या माध्यमातून त्या अवयवाचं सादरीकरण, प्रेझेंटेशन कसं करतो, त्यावर त्या कलेतील भाव, सात्विकता अवलंबून आहे. म्हणून वाचिक, अंगिक व सात्विक अभिनयाने नाट्यार्थाचे प्रकटीकरण करतात, त्याचे विभावन करतात. म्हणजेच काय, ते भाव आहेत. उदाहरण दुष्यंत शकुंतला हे नाटकातले नायक नायिका आहेत. हे सादरीकरण करताना कशा पद्धतीने बोलतात, कशा पद्धतीने डायलॉगचं प्रेझेंटेशन करतात, चेहऱ्यावर हावभाव कसे आहेत, आरोह कसे आहेत, हावभाव आरोह कसे आहेत, चढ उतार कसा, अंगविक्षेप कसे आहेत, यातूनच प्रेमाची भावना व्यक्त होते. एखाद्या नाटकाचा विषय खूप चांगला आहे, पण ते नायक जर चांगले नसतील, त्या नायक नायिकेमध्ये किंवा सहपात्रामध्ये, सहकलाकारामध्ये जर ऊर्जा जर नसेल,
तर त्यातून कुठलाही रस व्यक्त होणार नाही, कोणत्याही रसाचे अर्थ अभिव्यक्त होणार नाही, त्या नायकावर अवलंबून आहे. म्हणून दुष्यंत शकुंतला यांची जी भूमिका आहे नाटकामधली, ही भूमिका समोरच्या प्रेक्षकाला एक प्रेमाची ऊर्जा देणारी भूमिका देणारे हे कलाकार आहेत. तर आपण भावाचा विचार केलेला आहे. आता आपण विभावाचा विचार करणार आहोत. सूत्रामध्येच भरतांचे रससूत्र सांगितलेलं आहे. विभावा अनुभाव व्यभिचारी संयोगाद्र निष्पत्ती. विभाव अनुभाव व्यभिचारी संयोगाद्र निष्पत्ती. आता आपण विभावा त्याचा विचार करणार आहोत. विभाव म्हणजे काय? भरताने जे रससूत्र मांडलेलं आहे, हे रससूत्र एका घटकावर अवलंबून आहे. रसाची निर्मिती, रसाची निष्पन्नता ही एका घटकाच्या संयोगातून निर्माण होत नाही, तर त्यामध्ये अनेक घटकांचा समुच्चय आहे. या अनेक घटकांच्या समुच्चयातून रस निर्मिती होते किंवा रस निष्पत्ती होते. अशा प्रकारचा सिद्धांत, अशा प्रकारचं रससूत्र भरताने मांडलेलं आहे. आपण यापूर्वी भाव पाहिलेला, आता विभाव पाहणार आहोत. विभावा अनुभव. आता विभाव पाहिलेला आहोत आपण भाव पाहिलेले आहेत. आता विभाव पाहत आहोत. नंतर विभावा अनुभव आणि नंतर अनुभव पाहणार आहोत. अनुभव. तर विभाव म्हणजे काय? विभाव म्हणजे विशेष ज्ञान. विभाव म्हणजे विशेष ज्ञान. एखाद्या प्रसंगातून, घटनेतून, वाचनातून, दृश्यातून, परिस्थितीतून, निसर्गातून, अध्यापनातून आपल्याला काहीतरी ज्ञान मिळतं ना. आपल्याला जर ज्ञान जर मिळत नसेल, आपण त्या घटनेचा आस्वादच घेत नाही. आपल्याला काही ना काही नॉलेज, काही ना काही ज्ञान मिळतं म्हणून आपण वाचन करतो. ज्ञान मिळतं म्हणून आपण महाविद्यालयीन शिक्षणासाठी आपण प्रवेश घेतो. युनिव्हर्सिटी एज्युकेशनसाठी आपण प्रवेश करतो. काही जर मिळालं नसतं तर आपण प्रवेश घेतला नसता. म्हणून आपण जे टी व्हीमध्ये, थिएटरवर वेगवेगळे जे चित्रपट पाहतो, त्यातून आपल्याला ज्ञान मिळतं. रंगभूमीवर आपण जे नाटकं पाहतो, आपल्या परिसरामध्ये सध्या नाटकं पाहायला मिळत नाही. पूर्वी नाटकं व्हायची मुलांना. म्हणून विभाव म्हणजे विशेष ज्ञान होय. भाव जागृत करण्यास जी बाह्य कारणे असतात, भाव जागृत करण्यास जी बाह्य कारणे असतात, त्या भावास विभाव असे म्हणतात. जे रसाची निर्मिती आहे, रसाची निर्मिती ही फक्त अंतरंगातून निर्माण होत नाही. रस निर्मितीस पोषक घटक फक्त अंतर्गत असतात असं नाही, ते बाह्य घटक सुद्धा आहेत. बाह्य घटक भाव जागृत करण्यास जी बाह्य कारणे असतात, त्या भावास विभाव असे म्हणतात. त्या उदाहरणामध्ये आपला एखादा व्यक्ती डोक्याला फेटा बांधलेला आहे, अशी दाढी राखलेली आहे, हातात तलवार घेतलेली आहे, पायात जोडा घातलेला आहे, एका हातात ढाल घेतलेली आहे, दुसऱ्या हातात तलवार घेतलेली आहे. कारण अशा प्रकारचं वातावरण पाहिल्यानंतर, अशा प्रकारचं प्रसंग पाहिल्यानंतर, दृश्य पाहिल्यानंतर
आपल्या मनामध्ये स्वाभाविकपणे सहजपणे वीरच तयार होतो. वीरच तयार होतो. पाहता क्षणीच आपल्या अंगावर शहारे येतात, रोमांच तयार होतो. ही बाह्य परिस्थिती महत्वाची आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसारखाच छत्रपती शिवाजी महाराजांची काही वेशभूषा होती, जी काही केशभूषा होती, छत्रपती शिवाजी महाराज शिवकाळामध्ये पोवाडा ज्या पद्धतीने साजरा केला जात होता त्याच पद्धतीने त्याचं सादरीकरण जर केलं तर आपल्या मनात विभाव तयार होतात. बाह्य जागृत करण्यास जी बाह्य कारणे असतात त्या भावास विभाव असे म्हणतात. उदाहरणामध्ये कच्छ देवयानी. कच्छ देवयानी. कच्छ हा राजा आहे आणि देवयानी ही त्याची आवडती स्त्री प्रियेशी आहे. हे पात्र पौराणिक आहेत मुलांनो. पण आपल्या मनामध्ये पहा, कच्याचं नाव घेतलं आणि देवयानीचं नाव घेतलं की प्रेम भावना तयार होते. ही अशा प्रकारची प्रतीक ठरलेलीच आहेत. मालती आणि माधव या पात्रातून, या नायक नायिकेमधून सुद्धा प्रेमाची भावनाच व्यक्त होते आणि विभाव आपल्या मनामध्ये तयार होतो. म्हणून विभाव म्हणजे भाव जागृत करण्यास जी बाह्य कारणे असतात त्या भावास विभाव असे म्हणतात. मुलांनो, रस विचार हे प्रकरण आपल्यावर अवलंबून आहे, व्यक्तीवर अवलंबून आहे, माणसावर अवलंबून आहे. जे काही रसविचार प्रकरणाचा विचार करत असताना, अभ्यास करत असताना संस्कृतमध्ये जे काही नऊ रस सांगितलेले आहेत, हे 9 रसही माणसावरच अवलंबून आहेत. भाव आणि विभाव व्यक्तीवर अवलंबून आहेत, बाह्य घटकावर अवलंबून आहेत. हे माणसाला वगळून रसाची निर्मिती होत नाही. पहिल्यांदा रसविचार या प्रकाराचा अभ्यास करत असताना त्यामध्ये मध्यवर्ती व्यक्तीला ठेवणं गरजेचं आहे. रसनिर्मितीचा विचार हा माणसाच्याच सभोवती फिरतो. रसाचा आत्मा जर कोण असेल तर व्यक्ती आहे. रसाचा आत्मा जर कोण असेल तर माणूस आहे. माणसामध्येच रस निर्माण होतात. माणसामध्येच रसाचा कल्लोळ तयार होत असतो. माणसामध्येच, माणसाच्या जगण्यातून, माणसाच्या वागण्यातून, माणसाच्या वर्तनातून नवरसाची निष्पत्ती होते. कधी भक्तिरस तयार होतो, कधी करुण रस तयार होतो, कधी शृंगार रस तयार होतो, कधी भीभत्स रस तयार होतो, कधी भक्तिरस तयार होतो, कधी करुण रस तयार होतो. अशा प्रकारचे 9 रस माणसाच्या छोट्या मोठ्या प्रसंगातून, घटनातून तयार होतात. म्हणून रसविचार या प्रकरणाचा अभ्यास करत असताना प्रथमतः माणसाचं निरीक्षण, माणसाचं आकलन आणि अवलोकन करणं गरजेचं आहे. तेव्हाच आपल्याला हे प्रकरण समजणार आहे, अन्यथा हे प्रकरण समजणार नाही. आता आपण भाव पाहिले, त्यानंतर विभाव पाहिले. आपण आता विभावाचे सुद्धा काही प्रकार या ठिकाणी आपल्याला जाणवतात. आणि विभावाचे 2 प्रकार आहेत, आलंबन विभाव आणि उद्दीपन विभाव. विभावाचे किती प्रकार आहेत? विभावाचे 2 प्रकार आहेत, आलंबन विभाव आणि उद्दीपन विभाव. तर आलंबन विभाव म्हणजे काय, आपण त्याचा विचार करणार आहोत. बाह्य व अंतर्घटक ज्या ज्या बाबीस अवलंबून असतात त्यास आलंबन विभाव. अवलंबून असतं, बरोबर. आलंबन म्हणजे काय, दुसऱ्यावर अवलंबून असतं. दुसऱ्या परिस्थितीवर, दुसऱ्या घटनेवर, दुसऱ्या वातावरणावर, दुसऱ्या प्रकृतीवर. असे बरेच काही व्यक्ती आहेत दुसऱ्यावर अवलंबून असतात, परावलंबी असतात. दुसऱ्याने जर सहकार्य जर केलं तर ते जगू शकतात, नांदू शकतात, आणि त्या नांदू सुद्धा शकत नाही. असे काही बरेच घटक आहेत. उदाहरणामध्ये आता कामगार जो वर्ग आहे तो शेतीवर अवलंबून आहे, उद्योगधंद्यावर अवलंबून आहे. असे बरेच घटक आहेत समाजामध्ये. आलंबन विभाव.
तर आलंबन विभाव म्हणजे काय? बाह्य व आंतर घटक ज्या ज्या बाबीस अवलंबून असतात. आता पहा, बाह्य व आंतर घटक. तर बाह्य घटक आणि आंतर घटक आलंबन विभावाच्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जेव्हा जेव्हा आपल्या मनामध्ये आलंबन विभाव येतो किंवा तयार होतो तेव्हा बाह्य घटकाला वगळता येणार नाही. बाह्य घटकाचा आपण जर विचार केला तर आंतर घटकाला सोडता येत नाही. म्हणून आलंबन विभावामध्ये बाह्य घटक आणि आंतर घटक दोन्ही घटक ज्या बाबीस अवलंबून असतात त्यास आलंबन विभाव असे म्हणतात. आता उदाहरणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं पात्र आहे आणि तो माणूस छत्रपती शिवाजी महाराजांना दिसला पाहिजे. त्याची उंची, त्याचा चेहरा, नाक, डोळे ही बाह्य घटक सुद्धा महत्त्वाचे आहेत ना. एखाद्या कोणाला जरी थांबवलं आपण आणि या नाटकामध्ये तू छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका बजाव असं म्हणून आपण सांगितलं, तो व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका तो पार पाडेल. परंतु छत्रपती शिवाजी महाराज जी काही ऊर्जा आहे, जी काही शक्ती आहे, ती शक्ती त्याच्यामध्ये नाही. छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये असलेली क्षमता, ऊर्जा, गट्स, उत्साह, सामर्थ्य, धाडस, भाषेवर प्रभुत्व, स्पष्ट वक्तेपणा या गोष्टी सुद्धा महत्त्वाच्या आहेत. तो व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराजांसारखा दिसला, बाह्य घटकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज दिसला पाहिजे, शरीरयष्टी तशी असली पाहिजे आणि आंतर घटक सुद्धा महत्त्वाचे. मी आता सांगितल्याप्रमाणे बाह्य व आंतर घटक ज्या ज्या बाबीस अवलंबून असतात त्यास आलंबन विभाव असे म्हणतात. आलंबन विभाव बाह्य घटक आणि आंतर घटकावर अवलंबून आहेत. आता उदाहरणामध्ये अध्यापन आहे. एखादा प्राध्यापक, एखादा शिक्षक तो शिक्षकासारखा वाटला पाहिजे, दिसला पाहिजे. त्याची वेशभूषा, त्याची केशभूषा त्या पेशाला शोभेल अशा पद्धतीनं त्याचं बाह्यवर्ण असलं पाहिजे. आता कपडे कसे तरी गबाळे घातलेला आहे, चप्पल कशी तरी फाटलेली आहे, केस अस्ताव्यस्त झालेले आहेत. मी पाहून सुद्धा आपल्याला ते शिक्षक म्हणून वाटले पाहिजेत ना. आपल्या मनामध्ये शिक्षकाची भावना तयार झाली पाहिजे आणि नंतर तो कसं शिकवतो, एखादा विषय कशा पद्धतीने तो प्रतिपादन करतो यावर सुद्धा बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. म्हणून एखाद्या शिक्षकाला, एखादा शिक्षक तो दिसायला सुद्धा चांगला असला पाहिजे, त्याच्या पेशाला शोभेल अशा पद्धतीने त्याची वेशभूषा असली पाहिजे आणि तो जो काही आपला पेशा आहे, शिक्षकाचा असेल, प्राध्यापकाचा असेल, त्या पेशाला शोभेल अशा पद्धतीचं त्याच्यामध्ये गुण असतील, शिकवण्याची पद्धत असेल. या बाह्य व आंतर घटक ज्या ज्या बाबीस अवलंबून असतात त्यास आलंबन विभाव असे म्हणतात. उदाहरणार्थ रोमिओ व ज्युलियट हे इंग्रजीमधील उदाहरण आहे मुलांना. रोमिओ आणि ज्युलियट हे दोन जे पात्र आहे, हे दोन पात्र एकमेकावर अवलंबून आहेत. रोमिओ पासून ज्युलियट वेगळा करता येत नाही आणि ज्युलियट पासून रोमिओ वेगळा करता येणार नाही. हे दोन्ही परस्परावलंबी घटक आहेत. अशा पद्धतीचा विचार आपण या ठिकाणी मांडलेला आहे. आता आपण विभावामधला जो दुसरा प्रकार आहे, विभावामधला जो दुसरा प्रकार आहे उद्दीपन विभाव. त्या नावामध्येच त्याचा अर्थ दडलेला आहे. उद्दीपन विभाव, भावना जागृत करणे.
उद्दीपित करणे म्हणजे जागृत करणे. मनातील भावनेस चालना व उत्तेजन. मनातील भावनेस प्रत्येक सजीव माणसामध्ये भावना दडलेली असते. कोणाची सुप्त स्वरूपामध्ये असते, कोणाची उघड स्वरूपामध्ये असते. भावना असतेच. भावनेशिवाय व्यक्तीच असू शकत नाही. ज्यांच्यामध्ये भावना नसेल तो व्यक्तीच असू शकणार नाही, तो निर्जीव असणार आहे. म्हणून मनातील भावनेस चालना व उत्तेजन, आजूबाजूची देशकाल परिस्थिती, एकमेकांची वागणे व बोलणे या भावनेस उद्दीपन विभाव असे म्हणतात. मनातील भावनेस चालना व उत्तेजन. आता महाविद्यालयातील जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात येण्यासाठी प्राध्यापकांनी शिक्षकांनी उद्दीपित केलं पाहिजे. त्यांना चालना दिली पाहिजे, त्यांना प्रेरणा दिली पाहिजे. महाविद्यालयीन शिक्षण किती महत्त्वाचं आहे. महाविद्यालयीन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये कशा पद्धतीने परिवर्तन होऊ शकतं आणि भविष्यामध्ये महाविद्यालयीन शिक्षणाचे फायदे कसे आहेत, अशा प्रकारे शिक्षणाचं महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिलं पाहिजे. आणि एखादा शिक्षक, एखादा प्राध्यापक खूप प्रभावी आणि परिणामकारक पद्धतीने जर वर्गामध्ये अध्यापन करत असेल, त्या विद्यार्थ्याला निश्चितपणे आवड निर्माण होईल. महाविद्यालयामध्ये नियमित येण्याची आवड निर्माण होईल. रुची आणि अभिरुची तयार होईल आणि त्याला उत्तेजन मिळेल. अरे वा, नाही महाविद्यालयामध्ये रेग्युलर येत असल्यामुळे माझ्यातले जे काही गुण आहेत त्या गुणांचं सर कौतुक करत आहे. आम्ही महाविद्यालयात येत नाही, कधीमध्ये येतो, आणि रेग्युलर जर येत असलो तर माझ्यामध्ये किती फरक पडेल, कसं परिवर्तन होईल माझ्यामध्ये. म्हणून माझ्यामध्ये जी गुणवत्ता आहे, जी बुद्धिमत्ता आहे, जी प्रतिभा आहे, विद्यार्थी म्हणजे वेगवेगळे गुण असतात आणि त्या वेगवेगळ्या सुप्त गुणाला आपण जर त्यांना जर वाव दिला, संधी दिली, चालना दिली, उत्तेजन जर दिलं आणि आजूबाजूची देशकाल परिस्थिती आणि तू काय होऊ शकतोस अशा पद्धतीचं जर मार्गदर्शन जर केलं, आणि म्हणून एखादा कितीही उन्हाळ आणि खोडकर जरी विद्यार्थी जरी असला, एकमेकाचे वागणे व बोलणे तो पाहून आणि ऐकून जी भावना तयार होते महाविद्यालयाविषयी, शिक्षणाविषयी जी आत्मीयता तयार होते, या अशा प्रकारच्या भावनेस उद्दीपन विभाव असे म्हणतात. उद्दीपन विभाव असे म्हणतात. मनातील भावनेस चालना व उत्तेजन देणाऱ्या, तसेच आजूबाजूची देशकाल परिस्थिती आणि एकमेकाची वागणे व बोलणे प्रवृत्त करणाऱ्या भावनेस उद्दीपन विभाव असे म्हणतात. उदाहरणार्थ कोकिळाचे गायन. कोकिळाचे गायन आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. कोकिळा ही नेहमी गोड गाते, मंजूळ गाते, आणि आपल्या सभोवताली जर सतत जर कोकिळाचा आवाज जर येत असेल, सूर जर आपल्या कानावर पडत असतील तर आपल्याला सुद्धा वाटतं. आपण रडक्या आवाजामध्ये जरी गात असलो आणि अशा प्रकारचा गोड, मंजूळ, साखरेसारखा जर आवाज आपल्या कानावर पुन्हा पुन्हा जर पडत असेल तर आपण सुद्धा त्या कोकिळेसारखेच आपण गायला लागतो. कोकिळेसारखे गातो, कारण कोकिळाच्या आवाजामुळे आपल्याला चालना मिळालेली आहे, आपल्याला उत्तेजन मिळालेलं आहे, आणि आपल्या गाण्यामध्ये आणि बोलण्यामध्ये सुद्धा फरक पडलेला आहे. कोकिळाचे गायन असेल किंवा नौका विहाराची सोय असेल, किंवा नायिकेचे मोहक भाव असतील, नायिकेचे जी भाव असते आपला, अरे वा त्यांच्यासारखंच आपण केलं पाहिजे, त्यांच्यासारखं आपण बोललं पाहिजे, त्यांच्यासारखं आपण लिहिलं पाहिजे, त्यांच्यासारखी भाषा आपण बोलली पाहिजे,
संवाद साधला पाहिजे. म्हणजे दुसऱ्यांना पाहून, दुसऱ्याला ऐकून, दुसऱ्याचं वाचन करून, एखादं TV आहे, एखादी मालिका आहे, एखादं नाटक आहे, पाहून रंगभूमीवर आणि अशा प्रकारची चालना आणि उत्तेजनात्मक जे भाव तयार होतात, अशा प्रकारच्या भावनेस उद्दीपन, अशा प्रकारच्या भावने उद्दीपन विभाव असे म्हणतात. आपण या ठिकाणी आपण विभावाचे प्रकार पाहिलेले आपण. विभाव म्हणजे काय हेही पाहिलेलं आहे. विभावाचे 2 प्रकार पाहिले आपण, आलंबन विभाव आणि उद्दीपन विभाव. कधी कधी विभाव म्हणजे काय परीक्षेत प्रश्न येतो बरं का. विभाव म्हणजे काय ते सांगून विभावाचे प्रकार शोधारण स्पष्ट करा. विभाव म्हणजे काय ते सांगून विभावाचे प्रकार शोधारण स्पष्ट करा. आपण भरताच्या रससूत्रास सुरुवात केलेली आहे. भरताच्या रससूत्राचा विचार करत असताना प्रथमतः भाव म्हणजे काय ते पाहिलं पाहिजे. त्यानंतर विभाव म्हणजे काय ती संकल्पना आपण समजून घेतली पाहिजे आणि त्यानंतर विभावाचे प्रकार किती पडतात त्याचा विचार केला पाहिजे. विभावाचे 2 प्रकार पडतात प्रामुख्याने, आलंबन विभाव आणि उद्दीपन विभाव. या दोन्ही प्रकाराचा आपण या ठिकाणी विचार केलेला आहे. आपल्या सूत्रामध्येच आहे. काय विभाव अनुभव, भाव पाहिलेला आहे, आता विभाव पाहिलेला आहे. आता उद्या तासाला आपण अनुभव पाहणार आहोत. अनुभव, आता अनुभव कशाला म्हणतात त्याचा विचार आपण उद्या तासाला करणार आहोत.